पुण्यातील विश्रांतवाडीत आता 340 किलो ड्रग्ज साठा जप्त करण्यात आलेला आहे आणि काही ड्रग्ज बनवण्याचा कच्चा माल असल्याची माहिती समोर आली आहे। आणि या ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक सुद्धा झाल्याची माहिती मिळते आहे। तर बातमी आपण पुण्यातून पाहतोय। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात ड्रग्ज मिळण्याची शक्यता होती आणि त्या संदर्भातलीच ही बातमी समोर येते। पुण्यातील विश्रांतवाडीत 340 किलो ड्रग्ज साठा जप्त झालाय आणि काही ड्रग्ज बनवण्याचा कच्चा माल असल्याची ही माहिती सध्या समोर आली आहे। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आता पुण्यातून ही महत्त्वाची बातमी समोर येते। विश्रांतवाडीत आता 340 किलो ड्रग्ज साठा जप्त झालाय। बरोबर आहे। विश्रांतवाडी परिसरामध्ये पुणे पोलिसांनी जी कारवाई केली त्यांना या सगळ्या तपासामध्ये ड्रग्जच्या संबंधानं बनवण्यासाठीचा जो कच्चा माल तो सापडलेला आहे। जवळपास 340 किलो इतका ड्रग बनवण्यासाठीचा जो कच्चा माल आहे तो पुणे पोलिसांनी जप्त केलेला आहे। यापूर्वी विश्रांतवाडी परिसरामध्ये जिथे ड्रग सापडलेलं होतं तिथून 3 किलोमीटर अंतरावर एक कंटेनर पोलिसांना आढळून आला, ज्यामध्ये हा ड्रग्ज बनवण्यासाठीचा कच्चा माल त्या ट्रकमध्ये भरलेला होता। आतापर्यंत या सगळ्या ड्रग्सच्या प्रकरणामध्ये 9 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे जे रॅकेट आहे ते अजूनही वेगवेगळ्या कारवायांच्या संबंधाने किती मोठं आहे, त्याचं जाळं किती पसरलेलं आहे हे सतत समोर येताना पाहायला मिळते आणि त्याचाच हाच एक भाग आहे जो जवळपास 340 किलो ड्रग बनवण्यासाठीचा जो कच्चा माल आहे तो सापडलेला आहे। आणखी हे प्रकरण किती मोठं आहे, किती वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीचा रॉ मटेरियल ड्रग्ज बनवण्यासाठीचा साठवून ठेवलेल्या आरोपींनी हे पोलिसांना शोधावं लागेल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक संशयाची सुई जी पिंपरी चिंचवडच्या अनुषंगानं पुणे पोलिसांच्या वरती येते। या सगळ्या रॅकेटमध्ये जे अनेक महिन्यांपासून ते सुरू असलेलं ड्रग्जचं रॅकेट आहे, पुणे पोलिसांकडून काही ज्या या सगळ्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सामील असलेल्या यंत्रणेतल्या काही लोकांची चौकशी होणार आहे का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे।